परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचे असं मी स्वागत करतो. We welcome you all in the holy and glorious name of the Son of the Most High God, Jesus Christ. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. काल एका मित्राने मला प्रश्न विचारला, A friend of mine asked me yesterday, आता सगळं काय झालं असेल, आता सगळं काय निवांत. so everything is done, now you are free. म्हटलं अरे बाबा आता निवांत नाही, उलट आता आम्हाला अजून जोराने कामाला So लागायचं. we are not free, but we have to work harder. आता आमची रोजची सेवा चालू झालेली आहे. So our daily ministry has started. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आमचं जीवन हे नेहमी चालणार आहे. Our life is always walking प्रभूच्या सानिध्यामध्ये, प्रभूच्या मार्गामध्ये, प्रभूच्या गौरवामध्ये. in हालेलुया. Lord's presence, His ways and His glory. स्वस्थ बसणं आमच्याकडे नाही. And we shouldn't sit quiet. जो थांबला तो Who stops, he ends. हालेलुया. जो थांबला तो संपला. Who stops, he ends. म्हणून अब्राहमाला परमेश्वर म्हणतो मी सांगतो त्या देशाला चाल. So Lord says to Abraham, go to the country I tell you. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे त्यानं चालणं चालू केलं. And by the will of God, he started walking. देवाची योजना वचन दत्त देशामध्ये घेऊन जाण्याची होती. And the plan of God was to take them to the promised land. आणि नव्या कराराप्रमाणे आम्हाला आम्ही वचन देवाचं आहे की मी तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये किंवा त्या स्वर्गामध्ये घेऊन जाणार And आहे. by the New Testament, we have the promise of the Lord that I will take you into the promised land. आता नव्या कराराप्रमाणे चालायचं नाही, So we don't have to walk by the New Testament. नव्या कराराप्रमाणे धावायचं आहे. We have to run by it. म्हणून देवाचा दास म्हणतो So servant of God says, मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून मर्यादेवर खुणेपर्यंत धावणं हेच एक माझं काम आहे. so ignore the things of the past, look forward to the things of the future and run to the end post. That's my only goal. इस्रायल लोकांना सुद्धा मिस्रातून बाहेर काढताना त्याने घाईनं त्यांना बाहेर काढलं So he took the Israelites out of Egypt in haste. आणि त्वरा करणं गरजेचं आहे. So we need to be proactive. हालेलुया. हालेलुया. लोटाला त्याच्या कुटुंबाला सुद्धा देवाने सांगितलं की त्वरा कर आणि लवकर या शहरातून बाहेर निघ. So Lord says to Lot and his family, be quick and leave the city. थांबू नकोस इथं, Don't stay here कारण या शहराचा मी नाश करणार because आहे. I am going to destroy the city. मग त्वरा करायची आम्हाला सुद्धा या जगातून लवकर निघायचं आहे. So we have to make haste to leave this world कारण soon या युगाचा शेवट जवळ आलेला आहे. because the end of the world is near. या जगाचा शेवट जवळ आलेला The आहे. end of the world is म्हणून near. मागे पाहू नका. So don't look behind. आम्हाला मागे बघायचं We नाही. don't have to look behind. नाश होईल अशी माघार घेणाऱ्यांपैकी आम्ही नाही. We don't have to look behind to be आम्हाला distracted. पुढं आणि पुढं जायचं We आहे. have to move forward and आणि आम्ही forward. पाहतो एकीनं मागं बघितलं. So one person looked behind. कुणी मागं बघितलं? Who looked behind? लोटाने मागं बघितलं, पत्नीनं मागं बघितलं. So Lot's wife looked मग ती काय behind. झाली? मिठाचा खांब झाली. And she became हालेलुया. a pillar of salt. मग मागे जो बघतो तो निर्जीव होतो. So who looks behind becomes lifeless. हालेलुया. Hallelujah. आणि जो पुढं बघून चालतो तो जीवनामध्ये वाटचाल करतो. And who looks forward and keeps walking, walks in life. आम्हाला धावायचं आहे. So we have to run now. पण तरुण थकतात, भागतात, भरजवानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन So the करते. young get weary and tired, they get hurt, but those who hope in the Lord get a renewed the strength. ते धावतील तरी दमणार नाहीत, ते चालतील तरी थकणार नाहीत. And they'll run and not get tired, they'll walk and not get weary. गरुडाप्रमाणे पंख धारण करून ते उंच They'll उडतील. get wings like the eagle and they'll fly high. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. नवा करार आम्हाला धावायला The शिकवतो. New Testament teaches us to run. जुन्या करारामध्ये अब्राहमाला चालायला शिकवलं. Old Testament God taught Abraham to walk. नव्या करारामध्ये आम्हाला धावायचं आहे. The New Testament we have to run. कारण त्या सैतानाचा काळ अतिशय थोडा राहिल्यामुळे तो चौताळून भूतलावर उतरलेला The आहे. age of the devil is very little and that is why he's come on the earth. होय, आम्ही पाहतो आमचा प्रभू येशू सुद्धा लवकर येत So आहे. Lord Jesus is coming soon. मग आम्हाला घाई करायची आहे. So you have to make haste. आम्हाला त्वरा करायचं You have to आहे. be quick. आम्हाला आवेशानं पुढे जायचं आहे. With zeal we have to move आमची forward. तयारी आम्हाला करायची आहे. And we have to be ready. प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने आम्हाला प्रयत्न करायचा To आहे. strive hard to attain perfection. कारण येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासानं वाचे. Because the one who is coming will come, I just shall live by faith. हालेलुया. Hallelujah. आता आम्ही थकलो, आता झालं, सण झाला, आता जरा आराम करतो. So we are tired, our festival is over, now we'll rest. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. काल सिनाई मला म्हणत होता की पास्टर बाबा आणि आता जरा थकले सगळे मुलं, जरा ह्या शनिवारी सुट्टी घेऊ का?
So Sinai was saying that now all the youth is tired now, so should we take a leave on this Saturday? म्हणलं बाबा तुला सुट्टी देण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. So I don't have the authority to give you leave. तुम्ही तुमच्या लीडरला फोन करा. You ask your leader. तुमचा लीडर एल्डरला फोन करेल. Your leader will ask the elders. एल्डर कडनं परमिशन आली सुट्टी तर सुट्टी, नाही तर सुट्टी नाही. So if the elders allow, you can take your leave. नियमामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार मला नाही. I don't have the authority to change the rules. हालेलुया. Hallelujah. मग त्याला मी बाहेरून जाऊन आलो तर विचारलं काय झालं, सुट्टी मिळाली का? So I asked him, did you get a leave? ते म्हणले नाही मिळाली. He said, I didn't get a leave. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. सुट्टी नाही. There's no leave. आमीन. Amen. जरा एकदा टाळ्या वाजवूयात, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊयात. कारण देवानं आम्हाला तारण दिलेलं आहे. Because God has given us salvation. आणि तारण आम्ही पाहतो इतक्यात मी पूर्ण झालो असं नाही. Because salvation says, I'm not perfected yet. आम्ही तारणाच्या प्रक्रियेमध्ये आहोत. In the process of salvation, आम्हाला चालणं आहे. we need to walk in आम्हाला it. शेवटपर्यंत विश्वासू राहणं We need आहे. to be faithful till the आम्हाला end. पाचाराला शोभेल असं चालणं आहे. You have to walk as suitable to the calling. आणि ते पूर्णत्व आम्हाला गाठायचं You have to आहे. attain that perfection. म्हणून आता थांबायचं आम्हाला नाही प्रियानो. So we shouldn't wait now. तारण आम्हाला मिळालेलं आहे. We got the salvation. तारण मिळालं म्हणजे सगळं झालं का? Did everything perfect if we have received salvation? आता पुन्हा आम्हाला जगातल्या गोष्टी करायला मी रिकामा आहे असा त्याचा अर्थ आहे का? Now, is that I am free to do the things of the world now? आम्हाला परिपूर्णता गाठायची You have to आहे. attain the perfection. आम्हाला पूर्णत्वापर्यंत जायचं You have to आहे. attain the आणि completion. त्यासाठी आम्हाला सदोदित प्रयत्नशील असणं That's गरजेचं why we have आहे. to keep strive hard to trying always. पण मागच्या वेळेस आम्ही पाहिलं जर मागच्या कुठल्या दिवशी आपण संडेलाच ना मागच्या संडेच्या क्रिसमस नंतर संडेच आला की नाही? हा 1 तारीख सॉरी 1 तारीख 1 तारखेला आपण पाहिलं So we saw on 1st of की January. परमेश्वराने आम्हाला काय दिलं? So what has God given us? बंगला दिला, Given us bungalow, गाडी दिली, a car, पुरुषाला चांगली पत्नी दिली, and a good wife to the स्त्रीला man, चांगला नवरा दिला, and good husband to the woman, चांगली मुलं झाली, good kids. आणि मग आता त्यांचं करिअर घडवायचं आहे. Have to make the careers. मग हे आहे का प्रियानो? हे आम्हाला दिलंय का? God has given us this. हे तुम्हाला दिलेलं आहे, देवानं तो आशीर्वाद दिलेला आहे. This is given to you already as a पण तो blessing. महत्वाचा आशीर्वाद काय आहे? But what is the important blessing? सार्वकालिक जीवन. The eternal life. मग परमेश्वराने आम्हाला जे दिलं आहे, So what God has given us, जे आम्हाला देवाने प्राप्त केलं ते आम्ही दृढ धरून ठेवावं. you have to hold on to it tightly. तुझा मुकुट कोणी हिसकावून घेऊ नये म्हणून तो काय कर, दृढ धरून ठेव असं बायबल आम्हाला सांगतं. Hold on to your crown tightly so that no one can snatch it away. मग मागच्या वेळेस आम्ही पाहिलं की देवानं आपला प्रिय पुत्र आम्हाला दिला, So God gave His beloved Son for us. देवानं आपला आत्मा आम्हाला दिला, He's given us His Spirit for us. देवानं आपलं जीवन आम्हाला दिलं. And He gave His life for us. हालेलुया. Hallelujah. कोण जीवन आहे? Who is life? येशू ख्रिस्त जीवन आहे. Jesus is life. मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे असं येशू म्हणतो. And the way, truth and the life says Jesus. म्हणून येशू म्हणतो मी मार्ग आहे, मी सत्य आहे, मी जीवन आहे. Jesus says, I'm the way, truth and the life. जो कोणी माझ्याकडे येतो त्याला मी घालवून देत नाही. Who comes to me, I don't put him away. मी येशू म्हणतो मी तुम्हाला सार्वकालिक जीवन And देईल. Jesus says, I'll give you eternal life. तुमचा नाश होणार नाही. You won't be destroyed. ज्यांनी त्याचकडे पाहिलं ते प्रकाश पावले, त्यांचं मुख लज्जेने कदापि कावडणार And नाही. who looked up to them, their faces were radiant, their faces were not ashamed. आपलं जीवन देवानं आम्हाला दिलेलं आहे. He's given us His life. ख्रिस्ताच्या रूपामध्ये, ख्रिस्ताच्या माध्यमातून ते आम्हाला दिलेलं In आहे. the form of Jesus, He's given us His life to us. जीवन म्हणजे मी पाहतो आणि अनंत काळचं जिवंतपण आहे. So life means the eternal liveliness. निरंतर जिवंतपण आहे. And liveliness forever. आयुष्य संपतं, The life ends, जीवन संपत नाही. but the liveliness doesn't go away. मग प्रियानो आता आम्ही आयुष्यामध्ये आहोत, पण आयुष्याचं रूपांतर आमचं जीवनामध्ये झालेलं आहे. So we are in this age, but we have to be converted to life. प्रक्रिया ती आहे प्रियानो. That's the process. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मग आयुष्य संपल्यानंतर आम्ही जीवनामध्ये आहोत. So when our life on earth ends, we enter the real life. आणि आयुष्य जगत असताना सुद्धा ते जीवन आम्ही उपभोगत आहोत. So when our
years and we are enjoying the life. मग प्रियानं देवानं आपलं जीवन आम्हाला दिलेलं So आहे. God gave his life to us. मग ते सांभाळणं आमचं काम आहे. So we have to take care of it. हालेलुया. Hallelujah. आयुष्य सांभाळावं We प्रिया. have to keep it. शरीर देवानं दिलेलं आहे, God has given us the body. पण त्याचा सांभाळ करणं कोणाच्या हातामध्ये आहे? But who has to take care of it? आपल्या हातामध्ये We आहे. have to do it. हालेलुया. Hallelujah. नेहमी आम्ही पाहावं प्रियानो, आम्ही काय करतो ते लक्ष द्यावं. So we have to see it always. What do we do? आम्ही काय खातो, What do we eat? आम्ही कशा रीतीनं कपडे घालतो, What kind of clothes we या wear? सगळ्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणं फार We need गरजेचं to आहे. pay attention carefully. हालेलुया. Hallelujah. जिभेचे चोचले म्हणून आम्ही जर काही खात बसलो So if we are just have to provide for a tongue and तर we eat प्रियानो काही anything, उपयोग नाही. it's of no use. आम्ही आमच्या शरीराची काळजी घेणं We गरजेचं have आहे. to take care of the body. देवानं शरीर दिलेलं आहे, God has given us the body. काळजी घेणं आमच्याकडे आहे. Taking care is in our hands. तुम्ही माझं तुमचं शरीर माझं मंदिर आहे, Your body is my temple. त्यामध्ये माझा आत्मा वास करतो, My- तुम्हाला ठाऊक नाही My काय? spirit dwells in it. Do you not know it? मग तुम्ही आपल्या शरीराचा जो कोणी माझ्या मंदिराचा नाश करेल त्याचा मी नाश Who करेल. destroys my temple, I'll destroy him. आणि म्हणून बायबल म्हणतो तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत पवित्र देवाला प्रिय असा यज्ञ करा. So the holy, living, and presentable to God offer as a sacrifice. मग यज्ञ करणं कोणाचं काम आहे? So as to offer as a sacrifice, कोणाचं आहे? who has to do it? हालेलुया. Hallelujah. तुमचं काम आहे, माझं काम आहे. It's your work to offer the कारण sacrifice. तुमचं शरीर माझं शरीर देवाचं मंदिर आहे. Your body and my body is the temple of God. मग प्रियानो त्याची आम्ही काळजी घ्यावं. So we need to take care of it. देवानं जीवन आम्हाला दिलेलं God आहे, has given us the पण life. त्या आत्मिक जीवनाची आम्ही काळजी घेणं फार गरजेचं But we आहे. need to take care of the spiritual life. आणि म्हणून मागच्या मी पाहिलं की देवानं त्याचा पवित्र आत्मा आम्हाला दिलेला So we आहे. saw God gave his Holy Spirit to us. आम्ही निरंतर प्रार्थना करतो म्हणजे आम्ही आमच्या आत्मिक जीवनाची काळजी घेतो. We pray unceasingly so that we take care of our spiritual life. आम्ही निरंतर स्तवन करतो म्हणजे आम्ही आमच्या आत्मिक जीवनाची देवानं आम्हाला दिलंय त्याची आम्ही काळजी We घेतो. worship always. That means we take care of our spiritual life that God has given us. देवानं आम्हाला ज्या आज्ञा दिल्या त्या आज्ञाचं आम्ही पालन करतो प्रियानो, म्हणजे आम्ही आमच्या आत्मिक जीवनाची काळजी घेतो. Commandments given by God, we follow it. That means we take care of our spiritual life. आम्ही देवाच्या नियमांकडे विशेष लक्ष देतो कारण त्याद्वारे आम्ही आमच्या आत्मिक जीवनाची काळजी घेतो. We pay attention specially to the rules of God, and that is why we take care of spiritual life. जर मी त्या पद्धतीने काळजी घेतली नाही If I don't take care likewise, तर प्रियानो काही उपयोग नाही. it's of no use. मागच्या सांगितल्याप्रमाणे आहे तो बसलेला. By last time we saw that he's just sitting. आपण काय करायचं नाही. We don't have to do anything. प्रश्न आले की एकदम भावनिक होऊन म्हणायचं आहे तो बसलेला. So if we have problem, we get emotional and say Jesus is there. तुम्ही काही करायचं आणि त्यांनी का तो बघायला आहे का? You should do anything and then God is there just to see for it. असं कधी होत नाही. It doesn't happen likewise. म्हणून आम्ही शुद्धीवर येणं गरजेचं We need आहे. to come to our आम्ही senses. जागृत राहणं गरजेचं We आहे. need to be awake. देवानं आम्हाला दिलेलं आहे. God has given आता us. पुढची जबाबदारी The आमची further responsibility lies with us. हालेलुया. Hallelujah. ते सांभाळून We ठेवणं, need to take care of ते it. परिपूर्णतेपर्यंत To नेणं, take that to ते completion. पूर्णत्व गाठणं To take the ते perfection. माझ्या जवळ आहे. It's in me. आमच्याकडे ती जबाबदारी आहे. It's a responsibility त्या towards us. जबाबदारीप्रमाणे आपण काम करूया. We need to work for the सहाय्य responsibility. करायला देव समर्थ God आहे. is the one who helps us. हालेलुया. Hallelujah. आलेल्या प्रश्नावर मात करून पुढे जायचं आहे. We have to overcome the problems and move forward. काही प्रश्नामध्ये आम्हाला हेच म्हणायचं परमेश्वर चांगला आहे, We have to say in it, God is good. त्याची दया असताना His mercy endures forever. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. देव आहे प्रियानो. God is there. आमेन. कधी कधी पाहतो आम्ही एखाद्या दोन भावंडामध्ये एखादं जर आगाव असलं ना, We say that some people, like if two brothers are there and if one of them is naughty, आणि मग घरचे पण त्याच्याकडे जास्त लक्ष देतात. so the people of the house pay more attention to him. हालेलुया. आणि मग प्रश्न तो काय सुधारत नाही. But then he doesn't improve. मग जो चांगला असतो त्याला सांत्वन देण्यासाठी म्हणतं काय देवाने शेवटी आणि तो उधळा पुत्र आहे त्याला पण सांभाळलं पाहिजे. So to comfort the one who is good, they just say that even he is like the prodigal son and we need to take care of him. मग असे शब्द सारखे कानावर येऊन तो उधळा पुत्र अजून उधळत असतो. So after hearing all this, the prodigal son becomes more naughty. हे समजत नाही की त्या उधळ्या पुत्राने जगात अनुभव घेऊन तो पश्चाताप करून आला, मग पित्याने त्याचा स्वीकार केलेला आहे. They don't understand the prodigal son repented in the world and came back, and then the father accepted him. हे जे महत्वाची ती गोष्ट सांगत नाही. They forget the important things. राधरे उधळा पुत्र आहे, चालतंय But त्याला. they say he's a prodigal son and it's fine. आणि मग तो उधळतो सगळ्या काही गोष्टी चुकीचे अर्थ लावतात. And then he spends everything and it's the wrong meaning for आम्ही that. तसंच करतो प्रिया. We do such things. आम्ही काय करत नाही. We don't do anything. देव बघायला आहे. God will take देव care. काळजी घेणार आहे. God will take care of देव everything. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. God is my shepherd. मला काय ऊन पडणार I नाही. shall not lack देव anything. काळजी घेतो तो उत्तम
मेंढपाळ आहे. So God takes care because He's the best पण shepherd. मेंढरानं कळपात राहायला तर पाहिजे की नाही. But the sheep should stay in the flock. आता कळप सोडून जर मेंढरो भटकायला लागलं If the sheep goes astray from the तर flock, मेंढपाळ कसा त्याला सांभाळेल. how will the shepherd take care of तर him? मेंढराचं काम आहे कळपात येणं. So the work of the sheep is to come to the flock. मेंढपाळ त्या काठीने त्याला ओढण्याचा प्रयत्न करतो. The shepherd tries to pull him from the stake, पण उधळा पुत्र तो आपला अधिकच पळतो. but the prodigal son runs ahead and जे ahead. काय पळायचं ते पळतो. So he keeps running. हालेलुया. म्हणून बायबल समजतं की दोन मार्ग तुझ्या समोर So आहे. Bible says there are two ways before you. एक पसरट मार्ग नाशाकडे जाणारा, एक अरुंद मार्ग जीवनाकडे One जाणारा. is the wide way to go to destruction, the narrow way goes to life. तुला जो पाहिजे तो निवड. You should choose whatever you want. परिणाम तुझ्या समोर आहे. The result is in front of you. पण आध्यात्मिक जीवन जगत असताना आध्यात्मिक जीवनाची काळजी घेणं पूर्णपणे माझ्याकडे आहे आणि ती काळजी घेण्यासाठी मला मार्गदर्शन करणार आहे देवाचा पवित्र आत्मा. While living a spiritual life, the responsibility lies with me, and to take care of that life, the one who guides me is the Holy Spirit of God. आम्ही शरीराच्या बाबतीत पण असंच करतो. So we do likewise for a body. ज्या गोष्टी डॉक्टरने खायला नाही सांगितल्या Whatever doctor tells us not to eat, तिथं आम्हाला वचनं फार आठवतात. we remember a lot of words there. हिशोबकार स्मरण करून खाल्लेलं काहीही वर्ज्य नाही. Whatever you eat by giving thanks to the Lord, it's good to you. खावा मग. Just eat it. मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर विचारतात की जे खायला सांगितलं नव्हतं ते खाल्लेलं दिसतंय. So after you go to the doctor, whatever things you were not told to you to eat, you ate that. हो डॉक्टर ते खाल्लं. So doctor, I ate that. मग घ्या आता डोस वाढवून. So just increase your medicines. दिवाची परीक्षा पाहिजे. That is a test God. अशी काही काळजी स्वतःच्या शरीराची घेतात का. But do you take care of yourself like this? व्यक्ती तितक्या प्रकृती. Likewise, how many people? Likewise, there are many एवढं natures. तरी खरं आहे की नाही. Is it true? आणि मग आम्ही पाहतो जर मला जे सोचतं जे मला लागू पडतं ते मी स्वीकारलं पाहिजे, ते मी खाल्लं पाहिजे. So I should accept whatever is good for my body and whatever the doctor says. खाणे आणि पिणे याच्यामध्ये देवाचं राज्य नाही. The kingdom of God does not lie in eating and drinking. नीतिमत्वामध्ये विश्वासामध्ये ते आहे. So it is in righteousness and faith. तिथं आम्ही केलं पाहिजे So प्रियानो. we should do all of this पण there. आम्हाला फार वेगळं असतं प्रियानो. But we do wrong things. देव उत्तम पदार्थाने तृप्त करतो. God will fulfill your delicacies. पण हा उत्तम पदार्थ जरी असला तरी तुला तो घातक आहे. But the delicacies, are they good for you or मग not? तो खाऊ नको तू. Don't eat that. परीक्षा घेऊ नको Don't देवाची. test God. त्याने काय उपयोग होणार. It's of no use. आम्ही तसं आध्यात्मिक जीवनामध्ये पण तसंच करतो प्रियानो. In a spiritual life, we do the same. आम्हाला पाहिजे तसं आम्ही वागतो. We walk as per our will. ज्यानं आम्हाला जीवन The दिलं one has given us life. त्याच्याच विरोधात आम्ही वागतो. We go against आणि him. आम्ही परत देवाला म्हणतो देवा सांभाळणारा तो आहे. And we say, God is, you are the one who takes care of us. हालेलुया. Hallelujah. जीवन आम्हाला मिळालेलं We आहे. have got the life. आपलं जीवन देवानं दिलेलं आहे. God has given us His life. ते जपलं You पाहिजे. have to take care of it. ते सांभाळलं पाहिजे. You have to take care of it. त्याच्यामध्ये विश्वासानं वाटचाल करणं You have to गरजेचं walk in आहे. faith in that. तुमचं जीवन समृद्धीकडे जाणं Your life गरजेचं should आहे. go to prosperity. हालेलुया. Hallelujah. येशू म्हणतो योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 10व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये वाचा. In सगळ्यांना John परिचित 10 होतं. and 10, we'll see. चोर येतो तो केवळ चोरी चोर येतो तो केवळ चोरी चोरी घात व नाश करावा या हेतूने येतो. व नाश करावया या हेतू करायला या हेतून येतो. मी आलो आहे मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून व आलो ती आहे. विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. आमेन. The thief does not come except to steal and to kill and to destroy. I have come that they may have life and that they may have it more abundantly. या ठिकाणी येशू म्हणत आहे So Jesus is saying here, चोर येतो चोरी करणं नाश करणं घात करणं या हेतून येतो. so the thief comes to steal, kill and destroy. पण मी आलो आहे तुम्हाला भरपुरीचं जीवन देण्यासाठी. But I've come to give you abundant life. विपुल जीवन देण्यासाठी मी आलो आहे. I've come to give you abundant मग life. ते जीवन मला भरपुरीचं देवानं दिलेलं आहे. He has given me exceedingly great मग life. प्रियानो त्या गोष्टी आम्हाला सांभाळणं गरजेचं म्हणून आम्ही नेहमी सांगतो की निरंतर प्रार्थना करा, निरंतर स्तवन करा, निरंतर
निरंतर प्रभूच्या आराधना करा, निरंतर म्हणत राहा परमेश्वर चांगला आहे आणि ऐकल्याप्रमाणे आचरण करणारे व्हा. So that's why we say to worship Him, praise Him always, say God is good, His mercy endures forever, and walk like you have heard. कारण तुम्ही जितकं ऐकल्याप्रमाणे आणि चालता प्रियानो, So the way you walk after you have heard things, तुमचा देवावरचा विश्वास वाढतो. the faith in God grows. आणि नुसता विश्वास का उपयोगाचा नाही, Faith is not only तो useful, विश्वास वचनामुळे क्रियाशील होतो प्रियानो, the faith comes to act through life, आणि देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात. and you get the blessings of God. आणि मग प्रियानो आम्हाला जीवन देवानं दिलेलं So आहे, God has given us the life, त्याचं जीवन देवानं आम्हाला He's दिलेलं given us आहे. His life. मग पवित्र शास्त्रामध्ये ते जीवनाद्वारे आम्हाला काय मिळालेलं आहे So पहा. Bible tells what have we got through the life. 21व्या नीतिसूत्राच्या अध्यायामध्ये So Proverbs 21 आणि 21 आणि 21 वचन वाचा. 21 जो धार्मिकता व दया यास अनुसरून वर्ततो जो धार्मिकता व दया यास अनुसरून वर्ततो त्याला जीवन जीवन, धार्मिकता व सन्मान ही प्राप्त व होतो. सन्मान ही प्राप्त होता. He who follows righteousness and mercy finds life, righteousness and honor. हा, अनुसरून वर्तन, And to accept it and act by it. क्रिया करणं किंवा कृती करणं. And to perform and act. जो धार्मिकता व दया यास अनुसरून वर्ततो म्हणजे वागतो हा. So who follows righteousness and mercy and acts by it. धार्मिकतेला अनुसरून वर्तन, So to follow righteousness and act by it. त्याला अनुसरून वर्तन, Follow mercy and act by it. त्याला काय मिळतं प्रियानो? What does he get? त्याला जीवन आहे. He gets life. आता या धार्मिकतेविषयी मी पाहतो, We see about righteousness. ही धार्मिकता येशूच्या रक्तानं आम्हाला मिळालेली आहे. Righteousness we have got by the blood of Jesus. आमच्या पापांसाठी त्याचं ठार मारलं जाणं, पुरलं जाणं त्याचं आणि पुनरुत्थान याद्वारे आम्हाला ती प्राप्त झालेली आहे. So he was killed, buried, resurrected, and through that we have got the righteousness. तो यज्ञ पित्यानं स्वीकारलेला आहे. Father accepted the sacrifice. आमचा समेट पित्याशी झालेला आहे. We reconciled with the Father. ख्रिस्तामध्ये आम्हाला धार्मिकता मिळालेली आहे. In Christ we have got the righteousness. ख्रिस्तामध्ये आम्हाला तारण प्राप्त झालेलं In आहे. Christ we got the salvation. मग तारण प्राप्त झालेलं आहे. So we got the तर salvation now. त्याप्रमाणे आपण वर्तन करणं गरजेचं आहे. So according to that we need to act. आमच्या वर्तनातून दिसतं का की मी तारलेलो आहे? Through actions is it visible that we are saved? सर्वात महत्वाचा नेहमी विचारणारा प्रश्न आहे. So important thing we ask all the time. आमच्या वर्तनानं आम्ही दिसतो का आम्ही तारलेले लोक आहोत? Through actions is it visible that we are saved? तारलेले लोक म्हणजे ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती पावलेले लोक So आहेत. people who are saved are new creation in Christ. जुनं ते होऊन गेलेलं आहे, All things are passed away. पण सर्व काही नवीन आहे. So we are new now. जर सगळं काही नवीन आहे So if everything is तर new, वर्तन सुद्धा नवीन असलं your पाहिजे. action should be new. त्या धार्मिकतेला अनुसरून असलं पाहिजे, Through the त्या righteousness, जीवनाला अनुसरून असलं it पाहिजे. should be holding on to the life. म्हणून धार्मिकता व दया यास अनुसरू. So hold on to righteousness and mercy. देवानं मजवर दया केली, So God gave us mercy. मी सुद्धा इतरांवर दया करायला Even I पाहिजे. should have mercy on others. आम्ही करतो का ती? Do we do that? आम्ही धार्मिक तारलेल्याप्रमाणे आमचं वागणं आहे का? Is our actions according to the righteous अजून people? आम्हाला राग येतो, So do we get angry even अजून more? द्वेष भावना येतात, Do we have jealousy even more? समेटाच्या गोष्टी अजूनही आम्ही करत नाही. We don't do the reconciliation. प्रियानो, आमच्यामध्ये ईर्ष्या आहे. So we have jealousy. हे काय आहे प्रियानो? So what are ही we? धार्मिकता आहे का प्रिया? Is it righteousness? आपल्या आणि शत्रूवर प्रेम कर आम्ही ती करत नाही. So love your enemies. Don't do that. इतरांचा क्षय होईल असं तुम्ही वागू नका, पवित्र शास्त्र आम्हाला We सांगतं. shouldn't act that others perish. आणि आम्ही तेच करतो But we प्रिया. do that. मग आम्ही तारलेला कुठं आहोत? So where are we saved? त्या तारल्याप्रमाणे आमचं वर्तन नाही. Our actions are not पण according to बायबल be आम्हाला saved. सांगतं, So Bible tells us, जो धार्मिकता व यास अनुसरून वर्ततो who follows righteousness and mercy and acts by it, त्याला जीवन he मिळतं. gets life. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. म्हणून मी पाहतो जीवन कधी आहे. That's why see when do we get आता life? आमच्यावर जीवनाचा शिक्का मारलेला आहे. We are sealed with life, पवित्र आत्मा आम्ही त्याचा मारले आमच्यावर शिक्का मारलेला आहे. and the Holy Spirit has sealed us. आता मारलेलं शिक्का मारलेलं हे पार्सल So the parcel with the seal आमच्याच वागण्यानं योग्य
पद्धतीने तिथपर्यंत पोहोचणार आहे. By our actions only, it will reach its destination. पवित्र आत्मा तिथपर्यंत तो घेऊन जाणार. Holy Spirit will take it to the पण destination. जर मध्येच मी काही चुकीच्या गोष्टी केल्या But if I do wrong things in the तर middle, मला जीवन मिळणार आहे का? will I get the life? हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आम्ही स्वर्गीय स्थानावर बसवलेले आहोत. The people seated in the heavenly place. पण प्रियानो, आता ते बसवलेलं आहोत, त्याप्रमाणे माझं वर्तन आहे का? So we are seated there, but our actions likewise. नाही तर न्यायाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त म्हणायचा, मी तुला ओळखत, But on the day of judgment, Jesus will say, I don't recognize you. मी तुला ओळखत नाही म्हटलं की रिजेक्ट तुम्ही झाला. I don't recognize you means you are rejected तुम्हाला now. जीवन मिळालं नाही. You didn't get the life. हालेलुया. Hallelujah. म्हणून आयुष्य जगत असताना तुम्ही जीवनामध्ये आहात याची जाणीव नेहमी ठेवा. So प्रिया. while we are living the life, we should recognize that we are in righteousness. तुम्ही तारंपाले लोक आहे त्याची जाणीव नेहमी ठेवणं You गरजेचं should आहे. recognize that you are people who are saved. त्याप्रमाणे तुमचं चालणं असावं, Your actions should be likewise. त्याप्रमाणे तुमचं बोलणं Your असावं, talk should be likewise. त्याप्रमाणे तुमची प्रत्येक कृती Every असावी. action of yours should be जर तुम्ही likewise. त्याप्रमाणे करता If you do such तर things, पहिली गोष्ट तुम्हाला जीवन आहे, first thing you'll get life. दुसरी गोष्ट धार्मिकता आहे, Second is righteousness. तिसरी गोष्ट सन्मान And आहे. you'll get honor. जीवन आहे, Life is there. नंतर त्याच्यानंतर धार्मिकता आहे. Then righteousness. म्हणजे तुम्ही जीवन जगता ते धार्मिकतेमध्ये जगता. You live a life in righteousness. आणि मग त्या धार्मिकता जीवनाचा परिणाम धार्मिकता आहे And the result of that righteous life is आणि righteousness. धार्मिकतेचा परिणाम सन्मान आहे. And the result of righteousness is honor. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. प्रियानो, म्हटलं जातं असं काही लोक म्हणतात, There is a saying, प्रेम, love, सन्मान honor, आणि वेळ and time. ही कधी मागून मिळत नाही. You don't get it when you ask it. हालेलुया. Hallelujah. आता देवानं आम्हाला सन्मान पण दिलेला आहे, God has given us honor. देवानं आम्हाला प्रेम पण दिलेलं God has आहे, given us love. देवानं आम्हाला वेळ सुद्धा And दिली. God has given us His time. आम्ही मागितली का? Did we ask for it? देवानं दिलेले आहे. God gave us the मग time. आम्ही आमचा देव आमची किती काळजी घेतो. So how much care does a God cares for us? त्यानं आमची आठवण He केली remembered us आणि त्यानं आम्हाला आशीर्वाद and दिला. they blessed us. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्यावर प्रेम करा असं म्हटल्यानं कोण आपल्यावर प्रेम करतं का? If you say to someone, love me, does anyone loves you? होईल का कधी असं? Does it happen? नाही प्रियानो. No. आणि आम्ही तर त्या पात्रतेचे पण नव्हतो, And we were not even qualified for that. पण तो देव प्रीतीचा देव But आहे. God is a God of love. त्यानं आमच्यावर प्रेम He केलं, loved us. त्यानं आम्हावर दया He केली. gave mercy upon us. हालेलुया. त्यानं आपला स्वतःचा पुत्र आमच्यासाठी He दिला gave His only Son for us. आणि आम्हाला जीवन दिलेलं And He आहे. gave us life. हालेलुया. आमचा सन्मान तर आम्हाला किती दिलेला And He आहे. honored us. जीवन, धार्मिकता आणि सन्मान. Life, righteousness is honor. तोच तर स्तोत्रकर्ता म्हणतो, And the psalmist says, माझ्या देवा मी कोण? बंधूंमध्ये सगळ्यात कनिष्ठ, Lord, I am the youngest among my brothers. रानामध्ये मेंढर चारणारा मी. I'm the shepherd who takes the sheep to the wilderness. अशा मला त्या आणि रानातून तू बाहेर काढलं And you took me out of that forest. आणि इस्रायलाच्या राजपदावर तू And you बसवलं. put me on the throne of Israel. हालेलुया. Hallelujah. आमच्या बाबतीत काय आहे प्रियानो? What happens आम्हालाही for देवानं us? जगाच्या अंधकारातून बाहेर काढलं, God took us out of the darkness of the world. त्या पापातून आम्हाला बाहेर From काढलं, the sin, He pulled us out. आपल्या प्रिय पुत्राच्या निष्कलंक रक्तानं आम्हाला शुद्ध केलं And He purified us from the innocent blood of our Jesus आणि Christ. आम्हाला स्वर्गीय स्थानावर त्यांनी बसवलेलं And He आहे. made us seated on the highest place. हा तुमचा आणि माझा सन्मान आहे का अपमान आहे? So is it honor or dishonor for you and me? काय आहे? What is it? देवानं आमचा सन्मान केला. God honored us. हालेलुया. Hallelujah. मग ज्या देवानं आमचा सन्मान केला, So God who honored us, त्या देवानं मला पाचारण केलं, God has called me. मग आम्ही त्याला शोभेल असं चालणं गरजेचं So आहे. we need to walk as is suitable म्हणून for Him. जीवन, धार्मिकता व सन्मान ही प्राप्त होता. So life, righteousness and honor you'll find. कोणाला जो धार्मिकता आणि दया याला अनुसरतो त्याला. So who follows righteousness and mercy. म्हणून मी पाहतो की देवानं आपला प्रिय पुत्र दिला, God gave His beloved Son for us. देवानं आपला आत्मा आम्हाला दिला, He gave His Spirit to us. देवानं आपलं जीवन आम्हाला दिलं. God gave His life to us. आपलं जीवन म्हणजे पुन्हा येशू आहे. His life means Jesus. येशू शिवाय सगळं काही येशू भोवती फिरतं प्रियानो. And everything revolves around Jesus. सगळं काही येशू मध्ये आहे. Everything is in Jesus. हालेलुया. Hallelujah. रोमकराच्या पत्राकडे आपण येऊयात. रोमकराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. And Romans 5 and 10.
आपण शत्रू असता आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. आपला समेट झाला. तर आता समेट झाला असता तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने त्याच्या जीवनाने विशेषी करून आपण तरले जाऊ. विशेष करून आपण तरले जाऊ म्हणजे तारले जाऊ. वाचा. For if when we were enemies, we were reconciled to God through the death of His Son, much more, having been reconciled, we shall be saved by His life. आपण शत्रू असता. So while we were enemies, हालेलुया. हालेलुया. म्हणजे आम्ही कोण होतो पूर्वी देवाचे? कोण होतो? जरा जोरात म्हणा. कोण होतो असं मी विचारलो. कोण आहे असं म्हटलं का मी तुम्हाला? मग जरा मोठ्याने बोला की. पूर्वी कोण होतो आपण? शत्रू पूर्वी होतो. आता कोण आपण? आम्ही देवाची लेकरं आहोत. So आता तरी हो म्हणा, आमीन म्हणा की जरा. कुठल्या तरी गोष्टीला एखाद्या तरी जरा जोरात रिस्पॉन्स देत जाऊ जरा. so previously we were enemies to God, now we are children of God. जरा जोरात म्हणा. हालेलुया, हालेलुया. मग या ठिकाणं देवाचं वचन आम्हाला सांगतं. So the word of God says here, आपण शत्रू असता while we were enemies, देवाबरोबर we were reconciled त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. through the death of His Son. आता एक बा आम्ही पाहतो, हे मी नेहमी आपण सांगतो, वधस्तंभाविषयी आम्ही नेहमी बोलत असतो. So we always talk about the cross, समेट कसा झालेला आहे? how the reconciliation was done येशूच्या मृत्यूद्वारे. to the death of Jesus. असा येशूचा मृत्यू कसा आहे प्रिया? So what is the death of Jesus? बायबल सांगतं, Bible says, निष्कलंक रक्त सांडल्याशिवाय so while the innocent blood is not shed, पापातून सुटका नाही. there is no freedom from sin. निर्दोष कोकरा वधल्याशिवाय, While the innocent lamb is not म्हणजे slaughtered, पापी जनासाठी कोणतरी निर्दोष वधल्याशिवाय so for the sinners, if an innocent lamb is not slaughtered, त्या पाप्याला मरणातून सुटका नाही. the sinner is not free from sin. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हटलं की मरणाच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिराने जिवंत तुम्ही राहा. So I told you last time, I'm not pleased with the death of the dying, but turn around and be alive. मग आम्हाला मागे फिरण्याचा सुद्धा मार्ग देवानं दिला. God has given us the way to turn around, त्याच्यासाठी देवानं योजना टाकली and He made a plan for us, आणि त्यानं आपला प्रिय पुत्र या जगामध्ये and दिला. He gave His beloved Son in the world. निर्दोष कोकरा म्हणून तो या जगात आला. As an innocent lamb, He came to the world. वधावयाचा कोकरा म्हणून तो या जगात आला. As a lamb to be sacrificed, He came to the world. आणि आम्हा अनितिमान लोकांसाठी नीतिमान पुरुष वधस्तंभावर वधला गेला. And for us sinners, a righteous was crucified on the cross. पाप्यांसाठी निष्पाप असा कोकरा आणि देवाचा पुत्र वधस्तंभावर वधण्यात And आला. for the sinners, a blameless Son of God was त्या- given on the cross. त्याला पाप ठाऊक नव्हते, He didn't know sin. पण तुमच्या आमच्या करता तो पाप असा झाला. For you and me, He became sin. पापाचं वेतन मरण, जे आम्ही पाहतो वधस्तंभावरचं मरण, शापित मरण त्याने आमच्यासाठी सहन The केलं. wages of sin, that is death, and the cursed death on the cross He bore for us. आणि म्हणून त्या मरणाच्या द्वारे मी पाहतो तो निर्दोष कोकरा वधला. And through the death, the innocent lamb was sacrificed, आमच्या पाप्यांसाठी त्याने खंडणी दिली. and He paid the ransom for us तो sinners. यज्ञ पित्याने स्वीकारला. Father accepted the sacrifice, पाप्यांसाठी निर्दोष कोकरा वधला. and for the sinners, innocent lamb was slaughtered. निष्पाप असा तो देवाचा पुत्र वधण्यात आला. Innocent Son of God was killed, आणि तो यज्ञ पित्यानं स्वीकारला. and Father accepted the sacrifice, आणि आम्हाला समेट आमचा झालेला आहे. and we were reconciled with Him. मृत्यूद्वारे आमचा समेट झाला. And through our death, we were reconciled. आता पुढे देवाचं वचन आम्हाला सांगतो, Further, the word of God says, तर आता समेट झाला असता. so while we are reconciled, हालेलुया. Hallelujah. समेट झाला असता. so while we are reconciled, त्याच्या जीवनाने विशेष करून आपण तरले जाऊ. and we shall be saved by His life. त्याच्या जीवनानं. Through His life. हालेलुया. Hallelujah. त्याचं जीवन कसं आहे? What is His life? येशू म्हणतो, पहा मी मेलो होतो, Jesus says, look, I was there, पण मी तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झालो. but I rose up on the third day, आणि मी युगान युगचा जिवंत आहे. and I live for eternity. हालेलुया. Hallelujah. तो मानवी देहामध्ये जन्माला आला. He was born in a human body, आणि म्हणून आम्ही पाहतो त्या देहामध्ये त्यानं आमच्यासाठी मरण पत्करलं. and in that body He endured death for us. मरण त्याला मारू शकलं नाही. Death couldn't kill Him. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. He rose up on the third तो day, युगान युग
युगानुयुगचा जिवंत देव आहे. and He lives forever. म्हणून त्याच्या जीवनानं आता आम्ही तरले गेलेलो So आहोत. by His life we are saved now. आम्ही आता ख्रिस्तामध्ये आहोत. We are in Christ now. म्हणजे ख्रिस्तामध्ये आहे त्यांना आता दंडाज्ञा नाही. So there's no condemnation for those who are in Christ now. जे ख्रिस्तामध्ये आहे ते जीवनामध्ये आहे. Those who are in Christ are in life. आणि जीवन म्हणजे अनंत काळचं जिवंत. And life means eternal life. हे कशामुळे मिळालेलं आहे? So how do we get it? येशूच्या वधस्तंभावर झालेल्या महान यज्ञाच्या द्वारे. By the great sacrifice made by Jesus on the cross. म्हणून त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तरले जाऊ. So we shall be saved specially by His life. हालेलुया. Hallelujah. आता आम्ही तरले गेलेलो So आहोत. we are saved now. आमचं तारण झालेलं आहे. We have attained आता salvation. पुढचं आमचं काम आहे. So what the further work we त्या have to तारणात, do? त्या विश्वासामध्ये आम्हाला वाढायचं आहे. We need to grow in faith. नेहमी आम्ही सांगतो प्रियानो, We say always, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला जसं स्वीकारलं like you accepted Jesus, तसं त्याच्यामध्ये चाला. like walk in Him, त्याच्यामध्ये मुळावलेलं, rooted in Him, रचलं गेलेलं, established in Him, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणार and like being taught to you, strengthening in faith. आणि फार हिशोबकार स्मरण करणारं तुमचं जीवन असू द्या. And your life should be giving thanks to Him always. घेऊन तुमच्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे. That is the way of edification of your spiritual life. आणि या माध्यमातून तुम्हाला तुमची प्रगती करायची आहे. And through this, you have to edify yourself. तुम्हाला प्रौढतेपर्यंत जाण्याचा नेटाने प्रयत्न You have to करायचा आहे. strive hard to attain perfection. आणि तो जीवनाचा मुकुट तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा And आहे. you have to attain the crown of life. तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जा. Like being taught to you, be strengthened in faith. विश्वास वार्तेनं आणि वार्ता देवाच्या वचनानं होते. And faith comes to hearing, and hearing by the word of God. हालेलुया. Hallelujah. त्यानंतर मी पाहतो योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पहिला अध्याय आणि त्याचं 1 ते 4 वचन वाचा. And John 1 and 1 to 4. प्रारंभी शब्द होता, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देवासह होता आणि शब्द देह होता. आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. तोच प्रारंभी देवासह होता. त्याच्याद्वारे सर्व झाले त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच त्याच वाचून झाले नाही. आणि झाले असे काहीच त्याच वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते त्याच्या ठाई जीवन होते. व ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. हा, ते जीवन काय होतं? मनुष्यांचा प्रकाश होतं. हालेलुया. In the beginning was the Word, and the Word was with God, and the Word was God. He was there in the beginning with God. All things were made through Him, and without Him nothing was made that was made. In Him was life, and the life was the light of men. आणि त्याच्यामध्ये आम्ही पाहतो त्याच अध्यायाच्या 14 वचनामध्ये मी पाहतो शब्द देही झाला, कृपा व सत्य याने परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले जे ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलता एकाचे असावे असे होते. And we see in the 14th one, and the Word became flesh and dwelt among us, and we beheld His glory, the glory as of the only begotten of the Father, full of grace and truth. प्रारंभी शब्द होता. In the beginning was the Word, देव शब्द बोलला आणि सर्व का अस्तित्वात आला. मी पाहतो प्रिया. and God spoke to the Word, and everything was created. प्रारंभी शब्द In होता. the beginning was the Word, शब्द देवासह होता and the Word was with God, आणि शब्द देव होता. and the Word was God. तोच प्रारंभी देवासह होता. He was there with God, त्याच्याद्वारे सर्व झाले and everything was done through Him. आणि झाले असे काहीच त्याच्या वाचून झाले नाही. And without Him, nothing was made that was made. मग सर्व काही त्याच्याद्वारे झाले. Everything was done through Him. त्याच्या ठाई जीवन होते म्हणजे त्या शब्दा ठाई जीवन होते आणि तो शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. So there was life in Him, and the Word is Lord Jesus Christ. त्याच्या ठाई जीवन होते There was life in Him, आणि ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. and the life was the light of men. हालेलुया. Hallelujah. म्हणून प्रियानो आम्ही प्रकाशाची प्रजा असं पवित्र शास्त्र आम्हाला That सांगतं. is why the scriptures say we are people of the light. आम्ही अडखळणारे लोक नाही. We are people who don't stumble. आम्ही कुणाला अडखळण होत नाही. We don't become obstacles to others. आम्ही स्वतः कधी अडखळत नाही. We don't stumble ourselves. कारण त्याच्यातही जीवन होते. Because life was in Him. त्या शब्दामध्ये जीवन होते. In the life was the Word. ख्रिस्तामध्ये जीवन
जीवन आहे and life is in आणि Jesus, ते जीवन मनुष्याचा प्रकाश झाले. and that life became the light of men. म्हणून आम्ही पाहिलं ख्रिसमसच्या दिवशी मृत्यूच्या प्रदेशात वसणाऱ्यांनी मोठा प्रकाश पाहिला. So on the day of Christmas, we saw the people who dwelt in the darkness, they saw great light. तो प्रकाश पाहिला म्हणजे तो प्रकाश त्यांनी अनुभवला प्रियानो. They saw the light means they experienced the light. अंधारामध्ये जेव्हा प्रकाश येतो So when we see the light, त्यास आम्ही तो पाहतोय, नुसतं पाहत नाही, तो प्रकाश आम्ही अनुभवतो, कारण त्या प्रकाशामध्ये आम्हाला सगळं काही स्पष्ट दिसतं. we just not only see the light, but we experience it because we see everything clearly in that light. म्हणून प्रियानो तो प्रकाश आम्ही पाहिला, So we saw the light, तो प्रकाश आम्ही अनुभवला we प्रियानो, experienced the light, ते जीवन आम्ही अनुभवत आहोत. experience that life. आणि म्हणून आम्ही अनुभवानं म्हणतो So with experience आमचा we say, परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया Our God is good and His mercy endures forever. कारण आम्ही पाहिलं की त्यानं आम्हावर दया केली आणि आमचा आपल्यासाठी एकुलता एक पुत्र पाठवला, आम्हावर प्रीती केली, म्हणून धार्मिकता आणि दया याला अनुसरून वर्तन प्रियानो ती गोष्ट आहे. So He had mercy and love upon us. He gave His only begotten Son, and that is why this word holds on to righteousness and mercy. त्याच्यातही जीवन आहे. So there's life in Him. आता या ठिकाणी मी प्रकाश आहे, So there's the light there. प्रकाश आहे, त्यामुळे मी वाचू शकतो, So I can read because there's light मी here. तुम्हाला व्यवस्थित बघू शकतो. I can see you all. आणि प्रियानो म्हणजे प्रकाश आम्ही पाहिला म्हणजे तो प्रकाश आम्ही अनुभवत आहोत. So because of the light, we see everything and we experience that the light is there. आम्ही येशू पाहिला, We saw Jesus. तो प्रकाश आमच्या हृदयामध्ये तो प्रकाशला The light was shining in our hearts, आणि आम्ही तो अनुभवत and we आहोत. experiencing now. रोज अनुभव Every day we experience रोज it. त्या प्रीतीची ऊब आम्ही घेत आहोत. Every day we experience the म्हणून आम्ही warmth of the love. म्हणून आम्ही रोज म्हणतो So we say every day, परमेश्वर चांगला our आहे, God is good. त्याची दया सनातन His आहे. mercy endures forever. अनुभव घेऊन पहा, Just experience and see. परमेश्वर चांगला आहे. Our God is good. हालेलुया. Hallelujah. प्रकाश आल्याबरोबर तो देवदूत त्यांना म्हणतात भिऊ नका. So when the light came in, angels said, "Do not fear." प्रकाशामध्ये भय नाही प्रिय. There is no fear in the light. अंधारामध्ये भय There's आहे. fear in darkness. म्हणून त्याच्यातही जीवन होते So life was there in व Him, ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. and that life was the light of men. म्हणून प्रियानो रोज ते वचन देव आमच्याशी बोलतो, So God is talking to us daily through that word. रोज तो शब्द आमच्याशी देव बोलतो. He's giving us His word every आणि तो day. शब्द म्हणून प्रकाश आहे, तो जीवन आहे. So that word is the life, आणि तो जीवन आमचा प्रकाश and आहे. that life is the light for म्हणून us. येशू म्हणतो जो मला अनुसरतो Jesus says, "Who accepts me, तो अंधकारात चालत he नाही. doesn't walk in darkness. मी जगाचा प्रकाश I am आहे. the light of the world. मी जीवनाचा प्रकाश I'm the light आहे. of life." हालेलुया. Hallelujah. आम्ही ज्यावेळेस त्या प्रकाशामध्ये चालतो, So when we walk in that light, आम्ही ज्यावेळेस त्या धार्मिकतेला अनुसरतो, when we accept the righteousness, आम्ही ज्यावेळेस त्या दयेला अनुसरतो, when we hold on to the mercy, आम्ही अडखळत नाही. we don't stumble anywhere. प्रभूचं शिक्षण, प्रभूचा शब्द, प्रभूचं ज्ञान आम्ही The स्वीकारतो. teaching of God, word of God, the knowledge of God, we accept it. त्याला ठेच लागत नाही. He doesn't stumble. ठेच लागत नाही म्हणजेच तो अडखळत नाही. So he doesn't stumble, he doesn't get hurt. हालेलुया. Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. आणि आम्ही पाहतो प्रियानो देवाचं वचन त्या योहानाच्या शुभवर्तमाने 3 अध्याय 16 वचन सगळ्यांना माहित आहे. So John 3:16, we all know. सगळ्यांना काय लिहिले त्याच्यामध्ये? All of us know it. आवाज खाली खाली का जायला लागलाय? तो चढता क्रम जरा जोरात म्हणा की देवानं हालेलुया. Hallelujah. आमेन. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, म्हणजे त्याला प्रकाश प्राप्त व्हावा. So whoever believes in him will not perish but have eternal life, means he'll have the light. आणि तुम्हाला तो प्रकाश मिळालेला And आहे. you have got the light. हालेलुया. Hallelujah. देवाचा मुख्य प्रकाश म्हणून येशू देवाचं वचन असतं. येशू म्हणतो ज्यांनी ज्यांनी त्याचकडे पाहिलं, बायबल सांगतं ज्यांनी ज्यांनी त्याचकडे पाहिलं ते प्रकाश पावले, त्यांचं मुख लज्जेने कदापि काळवणार नाही. And whoever look up to him, they got the light. Their faces were not put away with shame. त्याच योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आम्ही पाहूया 14 अध्याय त्याचं 6वं वचन. And John 14:6. तेथे याकोबाचा झरा होता. हा. येशू चालता चालता दमलेला हम्म. तसाच त्या झऱ्यावर बसला. हम्म. तेव्हा सुमारे 6 तास होता. 14:6. 14:6.
सगळ्यांना पाटे घे वचन. हा. हालेलुया. वाचा. Jesus said to him, I am the way, the truth, and the life. No one comes to the Father except through me. आता या ठिकाणी बायबल सांगतं, Bible tells us here, येशूने त्याला म्हटले, Jesus said to him, मार्ग, I am the way, सत्य the truth, व जीवन and the life. मीच आहे. I am. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जात, No one comes to the Father except through me. कारण समेट कोणाच्या द्वारे झाला? Whom through you have been reconciled येशूच्या मृत्यूच्या द्वारे. by the death of Jesus. समेट कुणाशी झाला? Whom have we been reconciled with? देवाशी झाला. With God. म्हणून येशू म्हणतो, So Jesus says, माझ्याद्वारे आल्या वाचून if you are with me, पित्याजवळ कोणी जात नाही. no one can go to the Father. कारण त्याच्या माध्यमातून समेट झाल्यामुळं Because you have been reconciled through him, तोच आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ only he can शकतो, take us to the किंवा Father. त्यानेच आम्हाला तिथपर्यंत नेलेला आहे. And he has taken us there. मध्ये दुसरा मध्यस्थीची गरज अजिबात. And we don't need any mediation in the middle. म्हणून अनेक तत्व लोकांनी काढलेले There are आहेत. many doctrines nowadays. मेरी काढलेले आहे, There's यहोवा Mary काढलेला and आहे. Jehovah. हा, पण यहोवानीच आमच्यासाठी मार्ग योजना आखलेली आहे, And Jehovah made a plan for us. आपल्या प्रिय पुत्राचा. Send his beloved son for us. म्हणून या ठिकाणी येशूने म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जात नाही. So Jesus said to him, I'm the way, truth, and the life. No one comes to the Father except through me. म्हणून येशूमध्ये मुळावलेलं राहा, So be rooted in Jesus. रचलं गेलेलं Be राहा, established in him. विश्वासात बळावत जा, Strengthen in आणि faith. फार हिशोबकार स्मरण करा. And give thanks to him always. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. पुत्र दिला, आत्मा दिला, जीवन दिलं. तिसरी गोष्ट आपण, चौथी गोष्ट आपण पाहूयात, भाकरी. निर्गमाचं पुस्तक 16वा अध्याय 15 वचन. आज आपल्याला फराळ करायचा आहे, जरा पटकन वाचूया. आणल्या का सगळ्यांनी फराळ? फळाच्या पिशव्या आणल्यात की नाही? जरा जोरात व्हा. तुम्ही हळू का बोलता? मला काय समजतच नाही. प्रश्न काय? माझं मराठी समजत नाही का तुम्हाला? समजतं का नाही? मग आणलाय का फराळ? मग आणलाय म्हटलं तर जोरात म्हणा की जरा, की हो म्हणून आणलाय. हो. लोकांना काय झालं ते माहिती का, ते मेसेज आणि व्हॉट्सअपमुळे थोडक्यात बोलायची खूप सवय लागलेली. टेक्स्ट मेसेज करतात, त्याच्यामध्ये थोडकं बोलायचं असतं माहिती. कुणाला ते मेसेज केलं, जेवण झालं का? नुसतं येतं हो. हो जेवण झालं असं उत्तर पाहिजे का नाही? कसं उत्तर पाहिजे? मी जर तुला मेसेज केला, जेवण झालं का व्हॉट्सअपला, तर तू काय म्हणणार? हो जेवण. पूर्ण वाक्यात उत्तर द्या असं एक होतं का नाही परीक्षेला? कसं होतं काय होतं? हो. कारणे सांगा. मग कारण नुसतं थोडक्यात सांगितलेलं काय का? थोडक्यात उत्तर द्या म्हटलं तर हो चालेल. आता लोकांना एकदम मेसेज. And people want to talk in short nowadays. हालेलुया. झालं का सगळं? हो. Have you done everything? Yes. तसं थोडक्यात काय करू नका, जरा व्यवस्थित बोला. So don't talk in short, but talk completely. हालेलुया. काय देवाचं वचन मला सांगतं? निर्गमाचं पुस्तक याचं 16वा अध्याय आणि त्याचं 15 वचन वाचा. इस्रायल लोक ते पाहून एकमेकास म्हणाले, हा. हे काय? ते काय होते हे त्यास माहीत नव्हते. मोशे त्यास म्हणाला, परमेश्वराने तुम्हास खाव्यास दिले आहे ते हेच. वाचा. And so when the children of Israel saw it, they said to one another, what is it? For they did not know what it was. And Moses said to them, this is the bread which the Lord has given you to eat. काय दिलं देवाने त्यांना? What did God give them? काय दिलं? What was given to them? मान्ना दिला. And God gave them manna. हालेलुया. पुढं वाचा म्हणजे तुम्हाला स्पष्टीकरण लक्षात येईल. वाचा. Further we'll see the explanation. परमेश्वराने आज्ञा केली आहे, परमेश्वराने आज्ञा केली आहे की तीही की प्रत्येकाने आपापल्या आहाराप्रमाणे आपापल्या आहाराप्रमाणे. पहा, इथं अतिशय जेवणाचा नियम देवाने सांगितलाय बरं का. आता तो नियम तुम्हाला सांगतो बरं. हा वाचा. आपापल्या आहाराप्रमाणे हे गोळा करावे, ज्याच्या त्याच्या डेऱ्यात जेवढी माणसे असतील तेवढ्यांसाठी आपापल्या माणसांच्या संख्येप्रमाणे प्रत्येकी एक एक ओमर जमा करावे. इस्रायल लोकांनी तसे केले. कोणी कमी कोणी जास्त गोळा केले. त्याने ओमरच्या मापाने ते मापून पाहिले.
तेव्हा त्याने ज्याने फार गोळा केले होते फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, हा. तसेच ज्याने थोडे गोळा केले होते हा. त्याचे काही कमी भरले नाही. हा. प्रत्येकाने आपापल्या आहाराच्या मानाने ते गोळा केले होते. मोशाने त्यास सांगितले की कोणी यापैकी काही एक सकाळपर्यंत ठेवू नये. तथापि त्यांच्यापैकी कित्येकाने मोशाचे न ऐकता त्यातले काही सकाळपर्यंत ठेविले, तेव्हा त्यात किडे पडून त्याची घाण येऊ लागली. त्यावरून मोशे त्यांच्यावर रागावला. मोशे त्यांच्यावर रागावला. बस. And 16th onwards, this is a thing which the Lord has commanded. Let every man gather it according to each one's need, 1 omer for each person, according to the number of persons. Let every man take for those who are in his tent. Then the children of Israel did so and gathered, some more, some less. So when they measured it by omers, he who gathered much had nothing left over, and he who gathered little had no lack. Every man had gathered according to each one's need. And Moses said, let no one leave anything by till morning. Notwithstanding, they had not heeded Moses, but some of them left part of it until morning, and it bred worms and stank. So Moses was angry with them. या ठिकाणं मोशेने त्यांना सांगितलं होतं, So Moses had told them, काही शिल्लक ठेवू नका. do not leave anything तथापि behind. त्यांच्यापैकी कित्येकांनी मोशाचे न ऐकता So notwithstanding, they did not heed Moses. काही राखून ठेवलं. So they kept some food behind. सकाळची व्यवस्था लोकांना फार लागते. So people just want to prepare for the morning. सकाळपर्यंत सकाळी उद्याचं सकाळचं पण होऊन जाईल. So we'll prepare something now and it will be enough for the morning as well. उद्याची काळजी करू नको असं बायबल आम्हाला सांगतं. So don't worry about tomorrow. पण आम्हाला देवाच्या वचनावर विश्वास नाही. But we don't believe the word of God. एखादं राहिलं शिल्लक तर सकाळपर्यंत ठेवणं ठीक आहे. So if something remains, we keep it till morning. पण जाणीवपूर्वक सकाळसाठी ठेवायचं. But knowingly, if you keep something for the morning, हालेलुया. hallelujah. हालेलुया. मी पाहतो बिर्याणी सकाळी शिळी चांगली लागते. So the biryani tastes good the next day. म्हणून काही जण सकाळी ठेवतात. Some people eat it the next day. पण तुम्हाला हे माहित आहे का, But do you know this? भाताचा हा प्रकार कधी शिळा खाऊ नये. So you shouldn't eat anything prepared of rice on the next day. फ्रीज मध्ये जरी ठेवलेला असला ना, Even if you keep it in the fridge, 24 तासानंतर तो खराब होऊ लागतो. after 24 hours, it starts deteriorating. भाताचा तो गुणधर्म आहे. And that is the quality of the rice. आम्हाला पण वाटतं फ्रीज मध्ये ठेवलं की सगळं चांगलं राहतं. We feel that in the fridge everything is fresh. असं काहीही नसतं. It doesn't happen likewise. काही पदार्थ तर फ्रीज मध्ये ठेवू नका असं सांगितलेलं आहे. Some delicacies are told not to be kept in the refrigerator. फ्रीज मध्ये ठेवले की ते लवकर खराब होतात. If you keep it in the fridge, it gets damaged early. जेवढा माझा आहार आहे तेवढाच खायचं. As per my diet, I'll eat likewise. तो आवडता असला तरी तेवढाच खायचा. As much I like, I'll eat. हा आहाराचा सगळ्यात महत्वाचा नियम आहे. That is the main rule of your diet. हालेलुया. Hallelujah. तुमच्या समजा तुमच्या जठरामध्ये 50 ग्रॅम अन्न बसत असेल. So if you can eat 50 grams of food, अंदाजे सांगतो जास्त बसत असेल, पण मी आपला अंदाज. so that's an estimate. 100 ग्रॅम म्हणूयात आपण. Maybe 100 grams. 100 ग्रॅम अन्न तुमच्या पोटामध्ये बसत असेल. Maybe you can eat 100 grams of food. तर याचा अर्थ हा होत नाही की तुम्हाला 100 ग्रॅम खायचं आहे. So that doesn't mean you can eat 100 grams of food every time. तुम्हाला 50 ग्रॅमच अन्न खायचं आहे. You should eat 50 grams only. हालेलुया. Hallelujah. पास्टर काही पण सांगू नका. And pastor, do not say anything. पवित्र शास्त्रामध्ये सांगतो देव आम्हाला उत्तम पदार्थाने तृप्त कर. Bible says I'll fulfill you with good delicacies. म्हणे आत्म उत्तम पदार्थ तृप्त कर म्हणून काय तडी जायत आणि जठराला तडे पडतील असं जेवायचं असं काय अर्थ नाहीये. So that doesn't mean you should eat full for your stomach. 50 ग्रॅम तुमचा अन्नाचे तुमचा कोठा असेल, तुमची पिशवी तेवढी असेल. So if your capacity 100 ग्रॅम, the capacity of your stomach is for 100 grams of food, 50 ग्रॅम ते अन्न खायचं. so you should eat 50 grams of food. 25 ग्रॅम पाणी प्यायचं. 25 grams you should drink आणि water. 25 ग्रॅम रिकामं ठेवायचं. And you should keep 25 grams empty. पंपिंग करायसाठी. So to pump your food. कारण जठर अन्न पचण्यासाठी काय करतं, जठर तुमचं पंपिंग करत असतं. So the intestine pumps for the digestion. आता टोकापर्यंत जर जसं अन्न पदार्थच ठेवले, So if you eat food as per full your capacity, तर काय होईल? so what will happen? ते पंप करत असताना So while it's ते pumping, अन्न नलिकेतून वर येण्याचा प्रयत्न करेल. and the food will again come up. आणि अन्न नलिकेमध्ये तसा काही प्रकार नसतो. So there is no such quality in the esophagus. नॉन रिटर्न वॉल एक प्रकार असतो पाण्याच्या पाईप मध्ये. So there is a valve called a non-return valve in the water pump. आणि तसाच तो एक प्रकार आमच्या पोटात पण असतो. And the same kind of function is in our body. मग फार त्रास होतो. And there's a lot of problem after that. उगाच जेवलं एवढं. I've ate a lot for no reason.
आनंद जर घ्यायचा असेल ना अन्नाचा, So if you want to enjoy food, जेवणाचा आस्वाद जर घ्यायचा असेल ना, if you want to really enjoy your food, तर तुमच्या क्षमतेच्या निम्म जेवण करा so eat half your capacity. आणि उरलेल्या निम्म्यामध्ये निम्म पाणी प्या. And after the half is left, or half of that you should drink water. निम्मी हवा राहू द्या, And let their air be म्हणजे for the चांगलं remaining पंपिंग part. होईल, So the pumping would be good. चांगले त्याच्यातले जे सत्व आहे ते तुम्हाला मिळतील, अन्न चांगलं पचन होईल, You'll get good nutrients and the digestion would be good. झोप चांगली You'll लागेल. get good sleep. हालेलुया. Hallelujah. आणि खाल्लेलं अंगी लागेल. And then you will have strength from that you have आता eaten. हा प्रकार वेगळा बघ, त्याच्यामध्ये म्हणून बायबलला म्हणतात की ज्याच्या त्याच्या आहाराप्रमाणे घ्यायचं आहे. So you have to eat as per your diet. आता त्याच्यामध्ये आहाराचा नियम सामावलेले म्हणून मी तुम्हाला सांगितलं. It's written according to the diet here. पण आपला महत्वाचा विषय काय, 16 अध्याय 15 वचन काय लिहिलेलं आहे. इस्रायल लोक ते पाहून एकमेकास म्हणाले, हे काय, ते काय होते त्यास माहीत नव्हते. मोशे त्यास म्हणला, परमेश्वराने तो मांस खावयास दिले ते हेच आहे. काय आहे ती भाकरी, स्वर्गीय मान्ना. The 15th verse. So when the children of Israel saw it, they said to one another what it is, for they did not know what it was. And Moses said to him, this is the bread which God has given unto देव you. आमची काळजी घेतो प्रिया. God takes care of us, beloved. आम्हाला पुरवठा करणारा तो देव He आहे. is the one who provides for आम्हाला us. भाकरी देणारा तो He देव gives आहे. us bread. पण तो हेही म्हणतो, But he says so. मनुष्यकडे भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानं आणि तो वाचेल किंवा जगेल. And man shall not live by bread alone, but by every word that comes out from the mouth of God. मग आमच्यासाठी खरी भाकर काय So what is the आहे? real bread for us? देवाचं वचन. Is the word of God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. देवाचं वचन आमच्यासाठी खरं अन्न आहे. Word of God is the true food for us. आणि देवानं ते अन्न किंवा ती भाकरी आम्हाला दिलेली And आहे. God has given us His bread of food. हालेलुया. Hallelujah. येशू म्हणतो, जो कोणी माझा देह खातो आणि माझं रक्त पितो त्याला सार्वकालिक So Jesus says, whoever eats my body, drinks my blood, has got the eternal life. जीवनाची भाकर प्रभू येशू आहे. Jesus is the bread of life. देवानं आम्हाला ती भाकर दिलेली आहे. God has given us the bread, तृप्त तो आम्हाला करतो प्रियानो. and He fulfills us. भोजन झाल्यावर येशूचे सर्व शिष्य तृप्त झाले असं बायबल आम्हाला सांगतं And प्रियानो. after the meal, all the disciples of Christ were filled, आणि या भाकरीमध्ये आम्हाला तृप्तता आहे. and we get the satisfaction in the bread. हालेलुया. Hallelujah. आता मी प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देत नाही. आता पहिल्या 3 गोष्टी आहेत त्या फक्त वाचा आणि नंतर कधी वेळ मिळाला तर पुढे आपण संदर्भ पाहू, कारण आपला पुढं विषय वेगळे आहेत. पुढच्या रविवारपासून आपली साक्ष, योहानाचं पहिलं पत्र याचा 8वा अध्याय आणि त्याचं 11 वचन. 8वा का 5वा असेल बघा अध्याय. साक्ष देणे तेच का? 5वा, हा साक्ष, बरोबर. साक्ष देणारे तिघे आहेत, हा आत्मा, पाणी व रक्त. हा या तिघांची साक्ष एकच आहे. वाचा. So 1 John 5 and 7. For there are 3 that bear witness in heaven, the Father, the Word, and the Holy Spirit, and these 3 are one. नाही 5वा अध्याय कुठलं वचन वाचलं तुम्ही? 11. 5वा अध्याय 11 वचन. हीच आहे की हा. देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे, हा. आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. हा, हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. ती साक्ष हीच आहे की देवानं आपल्याला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. आपली साक्ष देवानं आम्हाला दिलेली आहे. And 5 and 11, and this is the testimony that God has given us eternal life, and this life is in His Son. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो And whoever believes in the Son, त्याच्या ठाई साक्ष आहे. and there is testimony in. हालेलुया. आता आमचं जीवन 600 रुपये मेघाने वेढलेलं आहे की नाही? Our life is covered with a cloud of testimony. आम्ही देवावर येशूवर विश्वास ठेवला, We believed in Christ देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला and believed in the Son of God, आणि त्याच्या ठाई साक्ष आहे. and there's testimony in Him. आणि ज्याने देवाचा विश्वास धरला And धरला नाही, who didn't believe in Him, त्याने त्याला लबाड केले आहे. and He made him liar. कारण जी साक्ष देवानं आपल्या पुत्राविषयी दिली आहे The testimony that God has given us about His Son, तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. he didn't believe the testimony. And the testimony is God has given us eternal life, हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. and this life is in His Son. म्हणून साक्ष महत्वाची आमची काय आहे? So what is our testimony? काय आहे? What is the testimony? देवानं आपला प्रिय पुत्र माझ्यासाठी दिला God आणि माझं जीवन बदललं. God gave His beloved Son for me, and my life changed. माझं तारण झालं. I was saved. हा,
आणि म्हणून साक्ष आम्हाला ती आमची खरी आहे. So that is the real testimony for us. म्हणून सर्व ठिकाणी आम्हाला संरक्षण आहे, आम्हाला आरोग्य आहे. So we have protection and healing at all places. रोमकराचं पत्र 15 अध्याय 15 वचन. Romans 5 and 15. 15 and 15. तरी देवापासून तरी देवापासून मला प्राप्त झालेल्या कृपादानामुळे मला प्राप्त झालेल्या कृपादानामुळे मी तुम्हाला आठवण देऊन मी तुम्हाला आठवण देऊन ठिकठिकाणी विशेष प्रशस्तपणे लिहिले आहे. वाचा. ते कृपादान असे की ते कृपादान असे की मी विदेशांसाठी मी विदेशांसाठी देवाची सुवार्ता सांगणे. बस तेवढं. देवाने आपला अनुग्रह दिलेला आहे. अनुग्रह म्हणजे कृपा. So nevertheless, brethren, I have written more boldly to you on some points, as reminding you, because of the grace given to me by God, that I might be a minister of Jesus Christ to the Gentiles, ministering the gospel of God. तरी देवापासून मला प्राप्त झालेल्या कृपादानामुळे मी तुम्हाला आठवण देऊन ठिकठिकाणी विशेष प्रशस्तपणे लिहिलेले आहे. Nevertheless, I have written more boldly to you on some points, reminding to you because the grace given to me by my God. देवानं आपल्याला कृपादान दिलेलं आहे. God has given us the gift of grace to us अनुग्रह केलेला आहे. and given His grace to आणि us. शेवटचा मी पाहतो देवानं काय दिलंय. मत्ते वर्तमान याचा 13वा अध्याय 11 वचन आणि नंतर आपण प्रार्थना करू. Matthew 13 and 11. त्याने त्यास उत्तर दिले की त्याने त्यास उत्तर दिले की स्वर्गाची रहस्य जाणण्याचे दान स्वर्गाचे रहस्य जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे, तुम्हाला दिलेले आहे, परंतु त्यास दिलेले नाही. परंतु त्या दिलेल्या नाही. दृष्टांताचा उपयोग बायबलमध्ये सांगतं. वाचा. And Matthew 13 and 11. And he answered to them, because it has been given to you to know the mysteries of the kingdom of heaven, but to them it has not been given. Hallelujah. त्याने त्यास उत्तर दिले की स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे. Because the gift to understand the mysteries of heaven has been given to you. हालेलुया. Hallelujah. किती चांगले तुम्ही लोक आहात. You are wonderful people. स्वर्गीय राज्याचं रहस्य जाणण्याचं दान त्यानं तुम्हाला दिलेलं आहे. And He's given you the gift to understand the mysteries of the kingdom आणि of heaven. कोण ते रहस्य प्रगट करतं. And who reveals the mysteries? देवाचा आत्मा. The Spirit of God. ते शहाणपण ते सुज्ञपण देवानं आम्हाला दिलेलं And आहे. He has given us that wisdom, that understanding. हालेलुया. Hallelujah. आणि ते रहस्य जाण्याचं दान देवानं आम्हाला दिलेलं आहे. And He has given us the gift to understand those mysteries. म्हणून ते रहस्य आपण जाणून घेत असताना So while we are understanding आमचं आध्यात्मिक जीवन आम्ही पोषण असलेलं केलं. आम्ही नव्या कराचे पोषण झालेले सेवक आहोत. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आणि म्हणून आम्ही आमचं पोषण करून घेणारे लोक असावेत. हालेलुया. विश्वासामध्ये वाढा, प्रभूमध्ये चाला. येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासाने वाचेल. and my just shall live by faith. हालेलुया. Hallelujah. यस आपल्या जागेवर आपण उठून उभं राहूया. And let us stand in our places. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. Give thanks to the Lord. परमेश्वर चांगला आहे. Our God is good. त्याची दया His सनातन mercy आहे. endures forever. देवानं आम्हाला सर्व काही दिलेलं आहे. God has given us everything. सर्वात महत्वाची गोष्ट आपला प्रिय पुत्र त्याने आम्हाला दिलेला आहे. Important thing is given His beloved Son to us. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. And all thanks be to the name of the Lord.